मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला अर्थ खात्याचा आढावा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत. नवीन निविदा खरेदी प्रस्तावांवर बंदी घालण्याचे आदेश. लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार. रखडलेले 3 महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार. लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट. गोरेगाव पश्चिम इथल्या एका सोसायटीतली घटना. सुदैवाने मोठा अपघात टळला. अवघ्या काही तासात सुनील केदार यांचा यू टर्न. राजीनामा घेतला परत. प्रदेश नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक भाजपा शहर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे. सांत्वन स्वीकारण्यासाठी सून आणि सासरा आले सोबत. बारामतीकरांच्या अभिवादनाला पवारांनी स्वीकारलं. सांत्वनाला मोठ्या संख्येनं पोहोचले बारामतीकर. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा. 24 तास वाहतूक ठप्प. प्रवाशांचे हाल. मुंबई एक्सप्रेसवेवरील कोंडीमुळे नागरिक हैराण. रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल. खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य. टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस काय करत होते? पुणे मुंबई महामार्गावरील आपत्कालीन योजनांसाठी नेहमीच उशीर का होतो? लोणाळा पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन. कोंडीत अडकलेल्यांना बिस्किटं आणि पाणी वाटप. लष्कराला बदनाम करायचा गांधींचा उद्योग जुनाच. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा. राहुल गांधींना गप्प करण्याचा निषेध. लोकसभेतील कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर. फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही. विलनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. शरद पवार यांनी सुनावलं. अमोल मिटकरी यांच्या दाव्याची हवाच गेली. विमानामधून उडी मारण्याचा दावा खोटा.